आता सादर करीत आहोत प्रवेश दुसरा. आपल्या समोर येते संगीत स्वयंवर या नाटकातील रुक्मिणी ऐश्वर्या सहस्रबुद्धे. तुम्हाला आपलं वाटतं हो की ही रुक्मिणी सुंदर आहे म्हणून, पण तो नंदकुमार मंडपात आला की सगळ्यांचे डोळे त्या रम्य मूर्तीत खिळून राहतील आणि मग मला दृष्ट लागायला कोणाला दृष्टीच शिल्लक राहणार नाही. आज सकाळीच काय झालं माहितीये? एकला 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 नयनाला विषय तो झाला. एकला एकला नयनाला विषय तो झाला. एकला नयनाला विषय तो झाला. एकला एकला अवयव सगळे नयनी जमले. अवयव सगळे अवयव सगळे अवयव सगळे नयनी जमले. अवयव सगळे नयनी जमले. अवयव सगळे यदुवर दिसता यदुवर दिसता मजला. एकला 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 नयनाला एकला नयनाला एकला 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 नयनाला विषय तो झाला. एकला एकला एकला. ऐश्वर्या मस्त गायलीस ग. थँक्यू. क्या बात है. मला आता सांगा रसिक हो की कोण म्हणतं की संगीत रंगभूमी फारच मोठी संकटात असं तुम्हाला वाटतं का या गाण्यावरनं? मला मुळीच असं वाटत नाही. अशी जर मुलं इतकी सुंदर गाणारी, उत्तम डिक्शन ज्यांची आहे, उत्तम भाव समजून जी गातात, अशी जर मुलं आपल्याला दिसायला चांगली, सगळं लागतं ना रंगभूमीवर असलं की, अशी मुलं जर मिळाली तर मला सांगा संगीत रंगभूमीचं वैभव वाढणारच आहे, कमी होणारच नाही निश्चित. थँक्यू. ऐश्वर्या, तू अतिशय सुंदर म्हटलंस. तू एक एक जागा अतिशय समजून, त्यातला भाव समजून, एस्पेशली यदुवर दिसता मजला, त्यातला मजला असा काही टाकलायस तू यदुवर दिसता मजला. की क्या बात आहे. अप्रतिम. थँक्यू. या ठिकाणी पुन्हा एकदा संगीत रंगभूमीचा विषय आहे म्हणून सांगते की जसं फारच लोकांना काळजी वाटते की संगीत रंगभूमीचं काय होणार, तर या ठिकाणी मला पुन्हा एकदा राहुलचंही कौतुक करावं असं वाटतं की कट्यार काळजात घुसलीसारखं नाटक ते पेलण्याचं धाडस आणि साहस या लोकांनी दाखवलं.
याचं मला याबद्दल मला विशेषत्वानं कौतुक करावं असं वाटतं की महत्वाची गोष्ट अशी की ते नाटक करावं असं वाटणं आत्ताच्या पिढीला हीच फार मोठी गोष्ट आहे. मला असं वाटतं की तुम्ही लोकांनी संगीत रंगभूमीवर काम केलं पाहिजे. हे आपली महाराष्ट्राची शान आहे, वैभव आहे आणि ते तुम्ही लोकांनी राखायचंय. तर मला खूप आनंद झाला तुझी रुक्मिणी बघून. ऑल द बेस्ट. थँक्यू. टोपीवाली अँकर ते संगीत नाटक असा तुझा प्रवास राहणार आहे असं वाटतं मला. खूप छान गायलीस, कमाल गायलीस. मला खरंच शब्द सुचत नाहीयेत, इतकं सुंदर गायलीस, सुंदर डायलॉग बोललीस आणि तुझे हातवर तुझं बॉडी लँग्वेज इतकं सुंदर होतं की खरंच शब्द नाही माझ्याकडे. अप्रतिम गायलीस. ऑल द बेस्ट. अतिशय गोड रुक्मिणी दिसतेस आणि अतिशय परिपूर्ण असा हा तुझा परफॉर्मन्स होता. करेक्ट गायलीस तू, सुराला चिकटून गायलीस, शब्द समजून गायलीस. ऑल द बेस्ट. थँक्यू. अशा काही मान. ऐश्वर्या, जेव्हा अशा ते तुझ्याशी बोलत होत्या तेव्हा तू तुझ्या बाबांकडे पाहिलंस? नाही. मी पाहिलं होतं त्यांच्याकडे. त्यांच्या डोळ्यात थोडंसं पाणी होतं. मला त्यांच्याशी बोलायचंय. तुम्हाला काय वाटलं जेव्हा आशाताई हिचं कौतुक करत होत्या? एवढे थोर माणसं इथे येऊन तिचं कौतुक करतात हे पाहून मलाही खूप बरं वाटलं.